चांगलं आहे. शानपणा नको शिकू, सगळं चांगलं दिसून राहिलं. आता आज आम्ही करणार आहे आमरस वड्याची भाजी. विदर्भातले जे लोक असेल त्यांना कळणार की आम्ही काय करतोय. वड्याची भाजी, आमरस, सरगुंडे, चपात्या आणि सगळं करणार. चल दे ग मनीषा मला कळी. येणं कधी ब्लॉक केलं नाही ना, येणं असं धगधग धगधग होते. धगधग काय कामाची गोष्ट आहे. धगधग सगळ्यात आधी गॅस पेटवायचा. अरे गॅस पेटवायला लागतो. सॉरी कुठून आहे हे. हा लावणं लागला लायटर हातात आहे, लावणं. हा चला गॅस तर लागला आमचा. आता तेल टाकलं का बरोबर. तुझ्याने ना तेल बघा किती पाहिजे मॅडम. बस 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 इनफ. थोडं बघ आता. आता तेल थोडं तेल गरम झालं ना, त्याच्यानंतर आपल्याला टाकायची मोहरी. मोहरी हे मोहरी. मस्टर्ड सीड्स. हिंग टाकणार आहे आता आपण. हिंग नंतर आपण मोहरी अशी तड 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 उडायला पाहिजे. मग आता मोहरी टाकल्यानंतर आपण टाकणार नेक्स्ट लसूण. चोपणं. असलं काही बोलायचं. आता लसूण टाकायचा. ठीक आहे. मग लसूण नंतर आपण टाकूया कढीपत्ता. नंतर टाकूया ओ रुपाली मनीषा ते इकडे या. कांदा टाकू त्याच्यात फ्रीजमध्ये आंब्याचा रस ठेवलं ना, सूप घेतलं त्यात ठेवायची, गोठून जाते ते. त्या दिवशी झालं आहे ना. पण मग फ्रीजमध्ये ठेवावं लागेल ना, ते चांगल्यांदा टाकलं मग आंब्याचा रस कसा. थंड चांगलं लागते ना खायला जरा. आता आपण हे केलं. आता आपण काय करणार, थोडा वेळ होऊ देऊ. हे झालं वड्या कधी मस्त फोडणी द्यायचं. एक नंबर वड्याची भाजी. आणि आमच्याकडे कसं असतं विदर्भात, आम्ही आंब्याचा रस केला ना, त्याच्यासोबत आमच्याकडे वड्याची भाजी असते. वड्याची भाजी असते ना. हो तुमच्याकडे काय असते आमरसासोबत? पुरी. आमच्याकडे पुरी नाही खात आमरसासोबत. आम्हाला आवडतं. आम्ही वड्या खातो. आमची इच्छा नाही का रुपाल ते गेल्या तिकडे, त्याची आई आली होती ना, ते गेल्या. मोनाल ते काम करू राहिलं. मग दाखव का मोनाल ते पाची का. मोनाल ते दाखवतो. तुझ्याने ना बघ त्यांचं काम चालू आहे. त्या सकाळी चाललं ना ट्रॅव्हलिंग करून. त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं नाही, सुट्टी नाही. मीच तर सिक लीव्हवर राहावं. मला बरं नाही वाटलं. आता वड्याची भाजी करतो, आमरस करतो. तर पोरीतनं जरा थोडा स्वयंपाक कमी. नंतर काय करायचं माहिती का, लालूची एवढी सांग ना मनीषा. लालू नाही मीठ बस. आणि काय मीठ बस ना मीठ. आणि मस्त आता वड्या टाकायच्या याच्यात. फोडणीच्या याच्यात वड्या टाकल्या ना, मग त्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मस्त भाजून घ्यायच्या. मस्त याच्यात पाणी टाकायचं आणि वड्या तयार. तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. हे बघा असं, म्हणजे हे असं भाजून घ्यायच्या मस्त वड्या. मग ह्या वड्या भाजल्या का नाही, याच्यात नंतर मस्त पाणी टाकायचं. मनीषा पाणी जाय.
हां, आता याच्यात पाणी टाकलं ना थोड्या वेळ. कणिक भिजवून घेतले आम्ही, रसाचे आंबे पण, आणि रस करते हे मॅडम. आता आम्ही रस करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. मग रस झाल्यानंतर चपात्याने रस केला, नंतर मग आम्ही जेवण घेणार आहे. आमचं सगळं झालं बाकीचं. आता तुम्ही बघा, आमच्याकडे हे मिनी ग्राइंडर आहे ना, त्यामध्ये आम्ही आता हे रस करून घेणार आहोत. मिक्सर, एकदम मिक्सरमधून काढल्यानंतर एकदम त्याला एकदम छान अशी हे येते. मग ते केलं. हे पाणी आम्ही उकळू घालतो आहे. हे सरगुंडे आमच्याकडे असतात विदर्भात, तर हे सरगुंडे आम्ही आता रसासोबत खाणार आहे. आणि ह्या पाण्यात आता आम्ही टाकणार. टाक गं. हां, आता हे सरगुंडे टाकले ना पाण्यात, थोड्या वेळ होऊ द्यायचे, मग मस्त होतात असं छानपैकी. गाईज, आम्ही केलेलं आहे रस. हे बघा, हे सरगुंडे असतात, हे वड्याची भाजी, पोळी वगैरे, आणि हे माझे मैत्रिणी बघा तुम्ही. आणि आता मी जेवण करणार आहे. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी. चल बाय गाईज.